स्वातंत्र्य म्हणजे काय, त्याचं काय मोल आहे आणि ते मिळवण्यासाठी ज्यांनी आपल्या सर्वस्वाचं बलिदान केलं म्हणजे काय केलं हे आपल्याला लक्षात येतं का? आपल्याला महाराष्ट्राचं महाराष्ट्रपणच आहे जीवनाच्या सर्व क्षेत्रात भारतासाठी काम करण्यात. महाराष्ट्राचं जेनेटिक कोड काय? डबल हेलिक्स असतो. मला कळलेलं वर्णन आहे की ज्ञानोबा तुकोबांची अवघे विश्वची माझे घर ही शिकवण आणि शिवाजी महाराजांनी सांगितलेलं हिंदवी स्वराज्य, यातून महाराष्ट्राचं जेनेटिक कोड तयार होतं. मी तर माझ्या चिंतनातून अशा या विकसित भारतासाठी विकसित महाराष्ट्राला मोजून 9 ऍक्शन पॉइंट्स म्हणायचे आहेत मला. पहिला मुद्दा आहे युवकांसाठी 100% रोजगार. त्याला मी नंबर 1 वर पण ठेवतोय. नंबर 3 वर ठेवतोय की महाराष्ट्रामध्ये जागतिक दर्जाची शिक्षण पद्धती पाहिजे युद्ध पातळीवर. ईव्ही ही सुद्धा भविष्य काळाची दिशा. इलेक्ट्रिक व्हेकल, त्याच्या संशोधन आणि अंमलबजावणीतही महाराष्ट्र मागे पडता कामा नये. इकडे महाराष्ट्रामध्ये आम्ही समान नागरी कायदा लागू करू आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा सुरू करू म्हणणारं महाराष्ट्र ठरायला पाहिजे. पहिलं राज्य विकसित भारताच्या विकासाचं इंजिन बनतोय महाराष्ट्र. विकसित महाराष्ट्रामुळे विकसित भारत. माझ्या सर्वार्थाने प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणी, अर्थातच सर्वांना नमस्ते आणि अर्थातच कायमसाठी सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. मुळामध्ये सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा आहेतच. त्यामध्ये आज N+1 अशा विशेष शुभेच्छा त्यांनी अधिष्ठान ठेवलं त्यांच्यासाठी. त्यांनी अधिष्ठान ठेवलं याचा अर्थ आहे की आता ते चाणक्य मंडल परिवारचे विद्यार्थी झाले आणि त्यांनी आपण आपल्या परीने समाजात काय सांगतो आहोत, काय विचार करतो आहोत, कोणती मूल्य कोणती तत्व आपण जगायचा प्रयत्न करतो आहोत, ती सर्व जाणून घेतली. त्यावर स्वतंत्र बुद्धीने विचार केला आणि पटलं म्हणून अधिष्ठान ठेवलं. म्हणून अभिनंदन आहे. हे अधिष्ठान आपल्या करिअरचं पण अधिष्ठान आहे. आपल्या व्यक्तिमत्व त्याचा विकास याचं पण अधिष्ठान आहे. जीवनाचं अधिष्ठान आहे. सकाळी सिद्धार्थ मला सहज विचारत होता की हे आत्ता अधिष्ठान आणि पुढे जानेवारी विवेकानंद जयंतीच्या आसपास एक योग्य वेळ काळ तारीखवार वेळ पाहून जे आपण संकल्प सोडणार, याला इंग्लिशमध्ये काही समांतर शब्द आहे का? मला कधीच जाणवलेलं आहे की या 2 शब्द, या 2 संज्ञा, टर्म्स, याला करेक्ट एक्झॅक्ट म्हणता येईल असा इंग्लिशमध्ये शब्दच नाही. अधिष्ठान जवळात जवळ फार तर जाईल टू ले द फाउंडेशन ऑफ. आणखी जवळात जवळ जाणारं वर्णन आहे की पवित्र मनाने जीवनात काहीतरी विशेष करायचं ठरवणे, ते विशेष करायला सुरुवात करणे म्हणजे अधिष्ठान ठेवणे.
की ज्ञानोबा माऊलींनी वयाच्या 16व्या वर्षी ये मराठीची ये नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी असं भगवद्गीतेमधलं सर्वसामान्य गोरगरीब बहुजनांना कदाचित अवघड वाटणारं सर्व ज्ञान हे बा आता मी सोप्या मराठीत सर्वांसाठी सांगतो. तो आहे अधिष्ठान ठेवलं ज्ञानेश्वरीचं. आणि आपण भाग्यवान की शिवाजी महाराजांचे वारसदार म्हणून जन्माला आलो. त्यांनी 16व्या वर्षी मावळ्यांच्या संगतीमध्ये जेव्हा संकल्प सोडला की आता हिंदवी स्वराज्याची स्थापना करायची, तर म्हणजे वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी हिंदवी स्वराज्याचं अधिष्ठान ठेवलं. असं ज्यांना कळलं त्यांनी आज आपल्या जीवनाचं, व्यक्तिमत्वाचं, करिअरचं अधिष्ठान ठेवलं की आम्ही आमच्या क्षेत्रामध्ये उत्तम गुणिले प्रतिभा रेज टू एन अशी उंची गाठून भारत मातेची सेवा करू. ही आपण देशभक्तीची करत असलेली व्याख्या. म्हणून आहे अभिनंदन आणि म्हणून आहेत N+1 इन्फायनाईट +1 अशा सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. माझ्या सहित आपण सगळे स्वातंत्र्यामध्ये जन्माला आलेली पिढी आहोत. आपण मला कधी प्रश्न पडतो की स्वातंत्र्य म्हणजे काय, त्याचं काय मोल आहे आणि ते मिळवण्यासाठी ज्यांनी आपल्या सर्वस्वाचं बलिदान केलं म्हणजे काय केलं हे आपल्याला लक्षात येतं का? आपल्याला स्वातंत्र्यामध्ये जन्माला आलो, स्वातंत्र्यामध्ये वाढलो, अर्थ काय याचा? की पारतंत्र्यात असण्याची बोच काय, पारतंत्र्यात असण्याचं दुःख काय, पारतंत्र्याचा असला तर संताप काय. त्यातून जर लोकमान्य टिळक म्हणत असले स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवीनच, तर आज तो नुसता चित्रपटातला डायलॉग नाही आहे, तो एक पेटलेला धगधगता यज्ञ आहे की आम्ही ते स्वातंत्र्य पुन्हा मिळवू. पारतंत्र्यात असण्याचं दुःख आणि त्याच्याशी लढून ज्यांनी आपल्याला आणून दिलं स्वातंत्र्य की आता हे सांभाळा, त्याचं मोल आणि हे स्वातंत्र्य अधिक समृद्ध करणे पोचतं का, कळतं का, आपल्या मनापर्यंत आहे का? ते आपल्या परीने आपल्या जीवनात करायचं. भगतसिंगच्या कवितेच्या पहिल्या ओळी आहेत, बड़ा ही गहरा दाग है यारो जिसका गुलामी नाम है, उसका जीना भी क्या जीना जिसका देश गुलाम है, सीने में जो दिल था यारो आज बना एक शोला मेरा रंग दे बसंती चोला. ही भगतसिंगच्या कवितेची पहिली ओळ आहे. बडा ही गहरा दाग है यारो, ही गुलामी आमच्या अंतःकरणावरचा दाग आहे, हा शिक्का आहे, हा चटका आहे बसलेला. आणि उसका जीना भी क्या जीना, काय जगणं आहे जिसका देश गुलाम है. हे जे अंतःकरण आहे, सीने में जो दिल था यारो आज बना एक शोला, पेटून उठला तो, यज्ञामधली ज्वाला बनली, मेरा रंग दे बसंती चोला. हे म्हणणारा भगतसिंग किंवा ज्यांनी सत्याग्रहाचा रस्ता स्वीकारला, छातीवर लाठीचे वार झेलले, कदाचित उलटा हात नाही उचलला पण मागे पण हटले नाहीत आणि तोंडामध्ये वंदे मातरम होतं. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सुदैवानी सुप्रसिद्ध असलेल्या आता कविता आणि गाण्यामधली तर ओळ आहे, तुझं साठी मरण ते जनन, तुझं वीन जनन ते मरण. स्वातंत्र्य देवतेला जी विनवणी आपण म्हणली सुद्धा ती जयोस्तुते
स्वातंत्र्य देवतेला श्री महन मंगले म्हणताना सावरकर म्हणतायत, तुझं वीण जनन ते मरण, की स्वातंत्र्य जर नसेल तर जगणं काय आहे, मरण्यासारखंच आहे. आणि ते स्वातंत्र्य मिळवण्यासाठी असेल तर तुझं साठी मरण ते जनन, ते स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जर मेलो जरी तर ते खरं जगणं आहे. ते स्वातंत्र्याचं मोल. आणि वाटचाल 75 वर्षाची पूर्ण करून आता ज्या भारताचे डोळे लागले 2047 कडे, विकसित भारत 2047. पहिलं पाहिजे अंतःकरणामध्ये ते स्वातंत्र्याचं मोल कळणं. ते कळलं, ते भावलं काय, त्यासाठी लोक जगली आणि मेली, आणि कोणी हातात भगवद्गीता घेऊन फासावर गेले तर कोणी लाठीचे वार सोसले. म्हणून बसलो पण आहोत तिथे आणि स्वप्न पाहतो 2047च्या भारताची. माझ्याही नजरेसमोरनं वैयक्तिक अशी काही ठळक सरकत जातात क्षण. मला असे 2च वर्षाचा पण डोळ्यासमोर आहे 1961च्या जुलैतली 500 धरण फुटी. आमचं घर कसब्यात होतं. घराच्या चौथऱ्याला पाणी लागलं. ते पाणी तुडवत मामा घरात आला होता की माझ्या आईला ती थोरली बहीण घरातली म्हणून अक्का म्हणायचे. तो मला मनात चित्र आहे की तो सांगतोय की अक्का पाणी घराच्या चौथऱ्याला लागलंय, अजून ते वाढायच्या आतच आपल्याला इथनं निसटलं पाहिजे. त्याच्या पुढच्या वर्षी चीननी भारतावर आक्रमण केलं. मला वैयक्तिक पण लक्षात आहे, आजपर्यंत ती काळजावरची वैयक्तिक जखम वाटते. श्वासघात पण, तुमच्या माझ्या देशाचा आणि आपल्या राष्ट्रीय स्वाभिमानाचा झालेला अपमान. आणि कुसुमाग्रजांनी त्याही प्रसंगाचं वर्णन करायला लिहिलेली अजरामर कविता, बर्फाचे तट पेटून उठले, सदन शिवाचे कोसळते, रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते. आपोआप पाठ झाली ती कविता. त्याही कवितेच्या ओळींमध्ये कुसुमाग्रज अशा वेळी महाराष्ट्राची जबाबदारी काय त्याची जाणीव करून देत आहेत. की काय महाराष्ट्र, खडक काजळी घोटून तुमचे मनगट बाहू घडलेले, कडे कपारी मधील वणवे उरात तुमच्या दडलेले, काबुल कंदाहार पथावर डंके तुमचे झडलेले. शिवाजी महाराजांचा वारसा. देशासाठी लढायचं असतं त्यावेळी तलवारीची गरज होती, आज लेखणीची गरज आहे, मेंदूची गरज आहे, जिभेची गरज आहे. जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये भारतासाठी लढणे हा महाराष्ट्राचा वारसा आहे. आपोआप त्यावेळी गाणं पाठही झालं. जीवनाचा, अस्तित्वाचा, विचाराचा, जगण्याचा भागच बनून गेलं. महाराष्ट्राचं महाराष्ट्रपणच आहे जीवनाच्या सर्व क्षेत्रात भारतासाठी काम करण्यात. आणि तरी मला लक्षात आहे की जन्माच्या माझ्या वर्षाच्या आसपासच अजूनही जो माझा एक चित्रपट म्हणूनही एक सार्वकालिक श्रेष्ठ मला भावलेला, त्याची कथा, पटकथा, संवाद, त्यातलं काव्य, ते साहिर लुधियानवीचं दिग्दर्शन, अभिनय, तो सगळा मुख्यतः गुरुदत्त नावाचा जो प्रतिभाशाली कलाकार होऊन गेला. चित्रपटाचं नाव प्यासा. त्यामध्ये आयुष्यभरासाठी असं अंतःकरणाला भिडलेल्या गाण्याची ओळ आहे, जिन्हें नाज है हिंद पर वो कहाँ है. साहिर सारख्या प्रतिभाशाली कवीला अजून स्वातंत्र्याला 12च वर्ष होत आहेत तरी हा प्रश्न पडणं पण चालू झालं होतं की जिन्हें नाज है हिंद पर, भारताबद्दल ज्यांना अभिमान आहे, वो कहाँ है, कुठे आहेत ते. आपल्याला आपल्या जगण्यातनं म्हणायचंय वो यहाँ है. जीवनात आम्ही जे करिअर करू, आम्ही जे स्वतःला घडवू,
त्यातलं आम्ही जे क्षेत्र निवडू त्यामधली आमच्या क्षेत्रातली उत्तमता आणि प्रतिभा गाठून तो 1959च्या आसपासचाही भारत असो किंवा जेव्हा केव्हा एक व्यक्ती म्हणून माझं ठरलं की आपल्याला काय व्हायचं तर भारताचा कार्यकर्ता हेच करिअर. काय शिकू, कोणती डिग्री मिळवू, कोणती नोकरी करू, किती कीर्ती मिळेल, प्रसिद्धी मिळेल, पैसा मिळेल, पद मिळेल, पुस्तकच लिहू का, सगळं दुय्यम आहे. मनामधलं स्वप्न हा भारताचा कार्यकर्ता. तर लोक सुद्धा तेव्हा वेड्यात काढायचे. हे तुम्हाला नसते धंदे कोणी सांगितले, हे घरचं खाऊन लष्करच्या भाकऱ्या भाजण्याचे उद्योग, पहिलं काय ते पोटा पाण्याचं बघा, नाही तुम्हाला स्वतःचं करिअर करायचं निघाले. इंडिया भारताचंही त्यावेळचं वातावरण होतं हे 1970च्या दशकाच्या मध्याचं की इंडिया कभी सुधरेगा नाही. असंच आमच्या जीवनाचं पालुपद ध्रुपद काय होऊन बसलं होतं, इंडिया कभी सुधरेगा नाही. आज जर डोळ्यासमोर जरी आणले की त्यावेळचा भारत साधारण 40 कोटी लोकसंख्येचा होता. आजचा भारत 140 कोटी पार केलेला भारत आहे. नुसते या भरतभूमीमध्येच या गेल्या सुमारे आता 50 वर्षात 100 कोटी जणांची भर पडली. पण तो 70च्या दशकाच्या मध्याचा भारत, अजून आत्मविश्वास असलेला भारत वाटत नव्हता. खूप जीवनाच्या मूलभूत समस्यांशी संघर्ष करतोय, तो करू आणि अरे आम्ही जिंकू असं म्हणणाऱ्यांना वेड्यात काढणारा भारत होता. नव्या भारताची जडणघडण सुरू झालेली होती, पण ज्याला अजून सामूहिक आणि राष्ट्रीय आत्मविश्वास म्हणतात. मला वाटतं कार्यकर्ता सुरू करतानाची काम सुरू करतानाची माझी भावना आहे की त्यावेळी अशा या राष्ट्रीय आत्मविश्वासाचा कुठेतरी अभाव होता. आमचे ज्याला राष्ट्रीय महामार्ग म्हणायचे ते सुद्धा असे एवढेशे होते की एका वेळी बहुधा एकच ट्रक जाईल आणि 2 जायचे झाले तर ट्रॅफिक जॅम होऊन बसेल. राष्ट्रीय महामार्ग, आमच्या पायाभूत सुविधा थर्ड रेट होत्या. जगाने पण ठरवलं होतं की भारत बास्केट केस आहे, नाही आहे, नाही सुधरेगा. इतिहासाच्या कचरा कुंडीत फेकून देण्याची जणू ज्याची व्यवस्था आहे. त्या भारताचं स्वातंत्र्य टिकेल यावर जगाचाही नव्हता विश्वास. आपला किती जणांचा होता विचारच करायला लागेल. यांनी स्वीकारलेली लोकशाही, राज्यघटना टिकेल, बळकट होईल, त्याची पाळंमुळं लोकांच्या मध्ये पक्की होतील आणि ही जगातली सर्वात मोठी लोकशाही बनेल, नव्हता जगाचा किंवा भारताचा विश्वास. असा हा भारत तरी आता निश्चितपणे दमदारपणे वाटचाल करताना दिसतो. मला महाराष्ट्र आणि भारतामध्ये वावरताना, प्रवास करताना, लोकांशी बोलताना हे निश्चित आहे की आजच्या तारखेला या देशाकडे एक नवा आत्मविश्वास आहे. आणि 140 कोटी म्हणजे काहीतरी या भरतभूमीवरची गर्दी नाहीये, तर हे 140 कोटीचं मनुष्यबळ भविष्याकडे वाटचाल करतानाचं आमचं बळ आहे. हा एक नवा आत्मविश्वास फार मोठा म्हणावा लागेल. हा फरक मला वाटतं चमत्कारापेक्षा यत्किंचितही तो कमी नाही. आपण आग्नेय साऊथ ईस्ट एशिया मधले देश त्यांनी कमी काळामध्ये साधलेली प्रचंड प्रगतीच्या कहाण्या ऐकतो, वाचतो, बोलतो, भारावून जातो. त्यांचं वर्णन एशियन टायगर्स म्हणून केलं जातं. अरे एवढेशे देश आहेत ते, एवढे एवढे काही लाखांची लोकसंख्या, 1-2 कोटीची लोकसंख्या.
भारताचा आकार, लोकसंख्या आणि समस्यांचा सुद्धा आकार हे असा महाप्रचंड अक्राळ विक्राळ येतो, तो घेऊनचा टेक ऑफ या भारताचा चमत्कारापेक्षा जरा सुद्धा कमी नाही. स्वातंत्र्यानंतरची 75 वर्षांची वाटचाल आणि आता ती करतानाचा भारत नवा भारत आहे. तो वयानी, मनानी, शरीरानी, बुद्धीनी युवक भारत आहे आणि तो नुसता भूतकाळाकडे नाही बघतोय, तो भूतकाळापासून प्रेरणा घेऊन बघतोय 2047. आणि प्रश्न कोणीही विशिष्ट पक्ष, नेता, त्याची राजकीय विचारधारा केवळ नाहीये. प्रश्न भारत की तो 2047 मध्ये पाहिजे एक जगातला विकसित भारत. विकासाच्या ज्या ज्या व्याख्या असतील त्यांचा GDP आणि आता जाणाऱ्या वर्षागणित दमदारपणे भारत म्हणतोय की केव्हा तरी टॉप 10 आलो, त्याचं झालं 9, 8, 7, 6, आता 5 आणि लवकरच म्हणतो 3 मध्ये येऊ. खरं म्हणजे तरी काय फार मोठी गोष्ट नाही बरं का, कारण GDP सकल राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे सगळे लोक मिळून एका वर्षामध्ये नवी संपत्ती काय निर्माण करतात. 140 कोटी भारतीय मिळून जी नवी संपत्ती निर्माण करतायत ती कुठेतरी जगातल्या टॉप 10 असली, 5 असली तरी फार काय पाठ थोपटून घेण्याचं कारण नाही आहे. ते चांगलं आहे, पण अजून 2047 कडे वाटचाल करताना पाहायचंय की नुसते टॉप 5 काय आणि 4 काय आणि 3 काय, कशासाठी समाधान बाळगायचंय. आत्ता जगात नंबर 1 वर अमेरिका असेल GDP मध्ये, तर अमेरिकेची लोकसंख्या 30 कोटी आहे, आपली 140 कोटीच्या पार आहे. 30 कोटी लोक जी वर्षभरामध्ये संपत्ती निर्माण करतायत ती भारताच्या 7 किंवा 8 पटींनी जास्ती आहे. आपल्याला कुठे जायचंय लक्षात घेतलं पाहिजे. भारताची करायचीच झाली तुलना तर जवळात जवळ चीन येईल, की आता चीनची पण लोकसंख्या 140 कोटीच्या थोडी आगेमागे, आपण थोडे पुढे गेलोत आपण म्हणतो. जगामध्ये चीन GDP मध्ये नंबर 2 वर आहे, अमेरिकेच्या पाठोपाठ. त्यातही ज्याला PPP म्हणतात, पर्चेसिंग पॉवर पॅरिटी, म्हणजे 2 चलनांची समतुल्यता. आजही बोललं जातं की चीनचा GDP अमेरिकेच्या तोडीस तोड आहे, पण तो 140 कोटींचा आहे आणि तो आपल्यापेक्षा 5 किंवा 6 पटींनी जास्ती आहे चीनचा GDP. मग आता नंबर 3 वर जपान आणि नंबर 4 वर जर्मनी आहे. अरे त्या जपानची लोकसंख्या 12 कोटी आहे, महाराष्ट्राची लोकसंख्या 13 कोटी आहे. तो 12 कोटीचा जपान वर्षभरात काम करून जी राष्ट्रीय संपत्ती निर्माण करतोय तिच्या अजून भारत पण तिच्या जवळपास नाहीये, तर महाराष्ट्र कुठे. आणि अजून तरी जर्मनी जर नंबर 4 वर आहे, कदाचित आपण लवकरच जर्मनीला पार करू सुद्धा, पण जर्मनीची लोकसंख्या 6 कोटीच्या आसपास आहे, महाराष्ट्राच्या निम्मी. आपल्याला कुठे जायचंय ती दिशा आणि करण्याच्या कामाचा आवाका सगळा मिळून कुठे एकामध्ये करायचा झाला तर तो यामध्ये दिसून येतो. 2047 मधल्या स्वातंत्र्याची 100 वर्ष पूर्ण करणाऱ्या भारताचं जर स्वप्न पाहायचं असेल आणि त्यामध्ये आपला खारीपासून सिंहापर्यंतचा वाटा योगदान द्यायचं असेल, हे स्वप्न मनाशी बाळगायचं असेल, तर जाण्याची दिशा आणि त्याचं काम याचा आवाका आपल्या मनामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये तयार झाला पाहिजे. सगळं मिळून हे निश्चित आहे की हा एक नवा आत्मविश्वास असलेला भारत आहे, हे निश्चित आहे. आत्ताचा भारत हा आता कुठेतरी स्वतःला कमी समजणारा, न्यूनगंड, इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स असलेला भारत नाहीच.
हा नवा, हा स्वतःच्या बुद्धीवर विश्वास असलेला, जागतिक स्पर्धेला न बिचकणारा, जागतिक स्पर्धेला सामोरं जायला तयार असलेला, नामी तो जिंकू शकतो हा विश्वास ज्याला वाटतो, असा आहे नवा भारत. आपल्याच रूपानी तो नवा भारत आहे. म्हणून तो 2047 वर नजर ठेवून विकसित भारत. हे जेव्हा जेव्हा मी चिंतन करतो तेव्हा मात्र माझ्या मनाला प्रश्न पडतो की अशा या विकसित भारतामध्ये महाराष्ट्राचं स्थान आणि महाराष्ट्राचा वाटा काय. आज विचार वर्तमान काळात मनात आला तर मात्र काळजाला हजारो इंगळ्या डसत असतात. सगळे मिळून ते होणारे दंश आणि वेदना चा एक ओळीचा सारांश आहे, महाराष्ट्राला झालंय तरी काय. खरं म्हणजे भारतातलं महाराष्ट्राचं स्थान म्हणजे भारताशिवाय महाराष्ट्र नाही, महाराष्ट्राशिवाय भारत नाही, इतकी एकरूपता हे आपलं काम आहे, हे आपलं स्थान आहे. महाराष्ट्राचं महाराष्ट्र पण भारतासाठी काम करण्यात आहे. या दिवशी महाराष्ट्र हे विसरेल आणि वाटेल की कुठल्या तरी वेगवेगळ्या समाज समूहांचं काहीतरी आपसातलं भांडण आहे, एकमेकाचे पाय किंवा जमले तर गळेच कापायचे, आणि पाहण्याची स्वप्न पण एवढी एवढी आपली स्वतःच्या, डबका असो, विहीर असो, तलाव असो त्याची, तर तो महाराष्ट्रच नाही. किमान संपूर्ण भारत त्याचा विचार करणे, त्याचं चिंतन करणे आणि जीवनाच्या आपल्या क्षेत्रात हा भारत समृद्ध व्हायला योगदान, हे आपलं काम आहे, हे महाराष्ट्राचं काम आहे. महाराष्ट्राचा केव्हाचाही इतिहास पहा तर या देशासाठी लढणे, या देशासाठी काम करणे हाच महाराष्ट्राचा वारसा आहे. ज्ञानोबा माऊली पासून ते सर्व संतांचं कार्य, भागवत धर्म, वारकरी संप्रदाय आणि तुकोबारायांची शिष्या बहिणाबाईंनी अभंगात मांडलेला की ज्ञानदेवे रचिला पाया, नाम्यातयाचा किंकर, नाथे उभारिले देवालयात, तुका झालासे कळस. ही भक्ती चळवळ इथे महाराष्ट्रातून देशभर जाते आणि भक्ती नावाची जी शक्ती आहे ती ठेवून समाजाची सांस्कृतिक चेतना कशी एकत्र ठेवायची, हा महाराष्ट्राचा वारसा आहे. त्यावर शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची इमारत उभी केली. तुम्हाला मला कामाला लावलं की शिवाजी महाराजांचा वारसा काय आहे, भारतासाठी लढणे हा शिवाजी महाराजांचा वारसा आहे. मी कळून सवरून म्हणत आलोय की महाराष्ट्राचं जेनेटिक कोड काय, डबल हेलिक्स असतो. मला कळलेलं वर्णन आहे की ज्ञानोबा तुकोबांची अवघे विश्वची माझे घर ही शिकवण आणि शिवाजी महाराजांनी सांगितलेलं हिंदवी स्वराज्य, यातून महाराष्ट्राचं जेनेटिक कोड तयार होतं. आपण जर ते विसरू लागलो तर आपण आपलं स्वत्वच हरवलं, अस्मिताच हरवली, आपण काय कोण ह्याचं भानच विसरलं आणि मग त्यात जगण्याला काही अर्थच नाही. काही महाराष्ट्राचं काम भारतासाठी काम करणे आहे. विकसित भारतासाठी विकसित महाराष्ट्र. 17व्या शतकात जर तलवारीने लढायचं असेल, त्याही वेळेला बुद्धीनी पण लढायचं होतच. त्यात तलवारी मागे पण बुद्धी आवश्यक होतीच आणि प्रशासन पण उत्तम पाहिजे. ते शिवाजी महाराजांनी आखून दिलेलं आज्ञापत्र आणि असे सगळे आदर्श. पण वर्तमान काळ चिंताजनक आहे. महाराष्ट्राकडे आत्ता पाहताना प्रश्न पडतो की महाराष्ट्राला झालंय तरी काय. महाराष्ट्राचं सार्वजनिक जीवन, त्यामध्ये वापरली जाणारी भाषा, व्यक्त होणाऱ्या भावना काही फार आनंद वाटावा अशा नाहीत. किंवा हा जो महाराष्ट्र त्याचं काम
भारताच्या समस्यांचं चिंतन करणे, त्यात आपल्या परीने काम करणे आणि त्या कामामधून देशाला दिशा दाखवणे. तो काही महाराष्ट्राने देशाला नेतृत्व द्यायचं असल्याचा गर्व नाहीये, जबाबदारी आहे. आणि खरंच परवापर्यंत देशात विविध क्षेत्रात ही परिस्थिती होती की भारतासमोर जी समस्या असेल आणि त्या राज्यांमध्ये ती समस्या व्यक्त होत असेल तर खरंच तिथे चर्चा व्हायच्या हे माहिती आहे मला वैयक्तिक सुद्धा, की अरे ह्या प्रश्नावर महाराष्ट्राने काय केलं रे, जरा घ्या रे माहिती, किंवा तुमचं राज्याचं प्रतिनिधी मंडळ पाठवा रे महाराष्ट्रामध्ये की त्यांनी ह्या प्रश्नावर काहीतरी मूलभूत विशेष केलंय. आणि मग त्याचा अभ्यास करून विविध राज्यही ठरवायची की आपण असं धोरण करूयात आणि केंद्र किंवा भारताच्या धोरणांवर सुद्धा ठसा असायचा. प्रॉब्लेम आहे गंभीर. मी पक्षीय नाही बोलतोय, मी राजकारण सुद्धा नाही बोलतोय. आणि संबंध सत्तेत कोण आहे नाही, विरोधात कोण आहे नाही, पक्ष कोणता, तो एक आहे का नाहीये, हा महाराष्ट्रपणाचाच प्रश्न आहे. हा की आपल्या बुद्धीला, आपल्या प्रतिभेचं आव्हान आहे. किमान युनिटच आहे भारत, नथिंग शॉर्ट ऑफ इट. की माझा आवाका, माझं व्यक्तिमत्व, जीवनातलं जे माझं क्षेत्र, आधुनिक भारतीय चित्रपटसृष्टी सुद्धा असामान्य मराठी बुद्धीतून तयार झाली. ते आहेत दादासाहेब फाळके. आधुनिक भारतीय शास्त्रीय संगीताचे सुद्धा पुनरुज्जीवन जे सुरू झालं हे पंडित विष्णू दिगंबर पलुसकर आणि भास्कर बुवा बखले. आणि जेव्हा इंग्रजांनी तुमच्या माझ्या देशाचा इतिहास घेऊन त्याची मोडतोड करून आपल्याला विकृत इतिहास सांगणं चालू केलं, त्यांच्या समोर ठामपणे असामान्य अजब बुद्धीची जी माणसं उभी राहिली, याच्यामध्ये इतिहासाचार्य राजवाडेंपासून सगळा मराठ्यांचा इतिहास एकत्र मांडणारे गोस सरदेसाई, रियासतकार गोस, बडोद्याच्या दरबारातले सयाजी महाराजांची त्यामागची दृष्टी की हा सगळा मराठ्यांचा इतिहास एकत्र मांडला पाहिजे. जीवनाच्या सर्व क्षेत्रातली बुद्धिमत्ता. एक निघाले श्रीधर व्यंकटेश केतकर की ज्यांनी ध्यास घेतला सिंगल हँडेड मराठीमध्ये जगातला सर्व ज्ञान एकत्र मांडून ज्ञानकोश, एन्सायक्लोपीडिया. एकट्या श्रीधर व्यंकटेश केतकर, त्यांना ज्ञानकोशकार केतकरच म्हणतात. आणि आधुनिक काळाकडे येऊ तशी अख्खी समाज सुधारणा चळवळ बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी नाव असलेले गोपाळ हरी देशमुख आणि आगरकरांपासून ते ज्या तिघांच्या नावाशिवाय नुसता महाराष्ट्र नाही अख्ख्या भारताच्या समाज सुधारणेचा विचार सुरू पण होऊ शकत नाही, असे फुले शाहू आंबेडकर. बोलले मराठीत, काम केलं असेल या महाराष्ट्र नावाच्या भूमीवर, पण त्यामागचे विचार आणि कृतीची सर्व दिशा अखिल भारतीय आहे. ती समाज सुधारणा चळवळ, स्वातंत्र्य चळवळ, तिचा 57 ते सुभाष असा सशस्त्र लढ्याचा वारसा असू दे किंवा रीतसर इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना होऊन ज्याला रूढार्थाने सनदशीर चळवळीचा मार्ग म्हणून सगळीकडे मराठी प्रतिभा आहे. झाशीची राणी आणि तात्या टोपे, नानासाहेब पेशव्यांपासून ते स्वातंत्र्यवीर सावरकर आणि सगळे गदर पार्टीचं आंदोलन, विष्णू गणेश पिंगळे, पांडुरंग सदाशिव खानखोजेंपासून ते आझाद हिंद फौजेतल्यांच्या शहीदपर्यंत सशस्त्र क्रांतीचा वारसा असू दे किंवा सनदशीर चळवळीचा. मूळची काँग्रेसची स्थापना व्हायची होती पुण्यात, कारण भारताच्या राष्ट्रीय जागृतीचं मुख्यालय होतं महाराष्ट्र आणि पुणे. गांधीजींनी पण ज्यांना गुरु मानलं तो पण माणूस मराठी, आणि गांधीजींचाही जो सर्वोत्तम शिष्य मानला गेला
असा शिष्य की ज्याच्याबद्दल गुरु म्हणायचा मला ह्याच्यासारखं व्हायचंय, असे विनोबा भावे पण मराठी. आणि तुम्ही क्षेत्र कोणतंही घ्या, विज्ञान, तंत्रज्ञान, तेव्हाही आणि आजही आपलं काम आहे आपल्या विचाराचं व्यक्तिमत्वाचा युनिट पाहिजे भारत, आणि त्या भारतासाठी ही बुद्धी कामी आली पाहिजे, तर आपलं कर्तृत्व आपोआप उजळून निघणार आहे. ज्या कर्तृत्वाला स्वप्न पडणार आहे की मला विकसित भारतासाठी विकसित महाराष्ट्र, मी तर माझ्या चिंतनातून अशा या विकसित भारतासाठी विकसित महाराष्ट्राला मोजून 9 ऍक्शन पॉइंट्स म्हणायचे आहेत. मला मोजून 9 आहेत. मला पूर्ण माहिती आहे की त्यातल्या एकेकाचं चिंतन सविस्तर करून स्वतंत्रपणे बोलणे म्हणा, लेख लिहिणे म्हणा असू शकेल, पण आजच्या आपल्या या अधिष्ठानच्या निमित्ताने या विकसित भारतासाठी विकसित महाराष्ट्र, तर महाराष्ट्राने वाटचालीमध्ये कृतीच्या भाषेत, धोरणं ठरवण्याच्या भाषेत माझ्या बुद्धीला कळलेले 9 मुद्दे मला म्हणायचे. त्यातला पहिला मुद्दा आहे युवकांसाठी 100% रोजगार. त्याला मी नंबर 1 वर पण ठेवतोय. भारताचा जीडीपी जगातल्या 5 वरून 4 वर, 4 वरून 3 वर यावा, उद्या 1 वर सुद्धा यावा. 2047 मध्ये तो 1 वर पण पाहिजे. मग तो भारताचा जीडीपी जगातला बेस्ट होण्यात महाराष्ट्राचा काय वाटा असेल, असला पाहिजे. आत्ताच्या भारताच्या जीडीपीत महाराष्ट्राचा वाटा 14% थोडा वर आहे. आणि आत्ताचा उत्तर प्रदेश की जो काल परवापर्यंत समजूत होती भारताचं ब्लॅक होल आहे, इथं काही नीट घडतच नाही. उत्तर प्रदेश आणि बिहार, बिहारनी सुद्धा विकासाच्या बाबतीत नवे नवे आयाम, नवी मानक, नवे मानदंड, मॉडेल्स नवी केली. आणि हा जो काल परवापर्यंत जणू अंधाराचा प्रदेश मानला गेलेला उत्तर प्रदेश आत्ता दमदारपणे भाषा करतोय. एकटा उत्तर प्रदेश $1 ट्रिलियन झाला पाहिजे. आणि मला प्रवासात जाणवलेलं आहे की हो, उत्तर प्रदेश $1 ट्रिलियन होऊ शकतो, यावर उत्तर प्रदेशमध्ये पण लोकांना विश्वास वाटतो. उत्तर प्रदेश $1 ट्रिलियन करू शकेल यावर भारतात आणि केंद्रामध्ये नियोजन करणारे, धोरण आखणारे जे असतील त्यांनाही वाटू शकतं. तर मग महाराष्ट्राचं काय? या भारताच्या जगातली टॉपची अर्थव्यवस्था होण्यामधला महाराष्ट्राचा वाटा, तो आज जर 14% असेल तर तो डॉलरच्या भाषेत $1 ट्रिलियन पारही जावा, पण मुख्य म्हणजे त्यातला वाटा पण महाराष्ट्राचा वाढावा. ते करायची मुख्य गुरुकिल्ली 100% रोजगार ह्या सूत्रात आहे. माझं म्हणणे राज्यघटनेत सुद्धा विशेषतः युवकांना पाहिजे राईट टू वर्क. असं घटनात्मक अधिकार तुझा मूलभूत असलेल्याला मान्यता आहे की तू समजा वय 21 आणि तुझ्या शिक्षणाला सुसंगत तुला रोजगार मिळाला पाहिजे आणि समाजामध्ये सन्मानाने जगण्याची तुझ्यापाशी कुवत पण पाहिजे आणि तशी तुला संधी पण पाहिजे. राईट टू वर्क. मला म्हणायचं आहे की राईट टू वर्क देणारा आणि तो प्रत्यक्षात अंमलात आणून दाखवणारा ठरला पाहिजे महाराष्ट्र पहिलं राज्य. कसा आणायचा प्रत्यक्षात, त्यासाठीची धोरणं कशी आखायची हे लक्षात घेऊन, ते सुद्धा ज्या वेगाने काळ बदलतोय, टेक्नॉलॉजी बदलतीये, त्या बदलणाऱ्या टेक्नॉलॉजीचा सगळ्यात मध्यवर्ती मुद्दा आहे AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. त्यांनी तरुणांच्या रोजगाराच्या संधी नजीकच्या भविष्यकाळात आधी जाणार आहेत मोठ्या प्रमाणावर, आणि मग AIच्या अंमलबजावणीतून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. पण हे एका रात्रीत नाही होणार आहे. रोजगाराच्या संधी आधी जाणार.
एक काळजीचा, दुःखाचा, चिंतेचा काळ येणार आणि मग नव्या संधी पण ती घेण्याची कुशलता ज्यांच्याकडे, स्किल लेवल, ते त्या नव्या संधींचा फायदा घेऊ शकणार आहेत. म्हणून तशी धोरणं पाहिजेत. आज जगामधले काही तज्ज्ञ युनिव्हर्सल बेसिक इन्कम नावाची संकल्पना मांडतात, UBI, की हे जे तरुणांच्या रोजगाराच्या संधी जाणार आहेत, तर जरा अर्थव्यवस्थेने त्यांना एक वचन द्यायला पाहिजे की वयाचा एक जिथे लाईन आखली जाईल असा टप्पा तुझ्याकडे ते असला तर तुला एक किमान उत्पन्न तुझं चालू होईल. चल, याला अनेक बाजू आहेत, याचं सखोल चिंतन होणं आवश्यक आहे. पण माझ्या मनात अभ्यासातून एक तयार झालाय विश्वास की हे प्रत्यक्षात आणता येईल आणि माझी अपेक्षा आहे की हे पहिलं करणारा पाहिजे महाराष्ट्र. मुद्दा नंबर 1, राईट टू वर्क, काम करण्याचा, काम मिळण्याचा हक्क आणि त्या हक्काच्या अंमलबजावणीमुळे प्रत्येकाला सन्मानाने जगण्याची संधी. आपोआपच समोर मुद्दा नंबर 2 येतो, ते म्हणजे हे AIचं क्षेत्र. तर त्यामध्ये महाराष्ट्र नुसता मागे तुम्ही सोडाच, महाराष्ट्राकडे AI क्षेत्राचं नेतृत्व आलं पाहिजे. AIची ॲप्लिकेशन्स, AIचे होणारे प्रशासन, शिक्षण, समाजकारण, उद्योग व्यवसाय या सगळ्या क्षेत्रांवर होणारे परिणाम आपण लक्षात घेऊन नवे नवे त्याची योजना करून अंमलबजावणी महाराष्ट्रात पाहिजे. त्या AIचा भौतिक पाया सेमीकंडक्टर्समध्ये आहे. तर मग सेमीकंडक्टर इंडस्ट्री सुद्धा, आणि नुसतं नाही, काहीतरी नवं त्यातलं म्हणे बहुधा अमेरिकेत शोधलं जाणार किंवा युरोप आणि आता चीन. आणि आम्ही फक्त जाणून घेणार काय होतंय आणि घाईगडबडीमध्ये त्याच्याशी ऍडजस्ट व्हायचा प्रयत्न करणार, ही नाहीये दिशा. म्हणून रिसर्च अँड डेव्हलपमेंटलाही चालना देणारी धोरणं पाहिजेत. माझं म्हणणं आहे ती महाराष्ट्राची जबाबदारी आहे. त्यामुळे AI, सेमीकंडक्टर इंडस्ट्री आणि नव्या संशोधनाला चालना देऊन त्या संशोधनाचा अर्थव्यवस्थेशी, त्या संशोधनाचा उद्योग व्यवसाय, इंडस्ट्रीशी कनेक्ट, यातून विकासाचा गुणाकार. मी नंबर 3 वर ठेवतोय की महाराष्ट्रामध्ये जागतिक दर्जाची शिक्षण पद्धती पाहिजे, युद्ध पातळीवर. काल संध्याकाळी पाहिजे. महाराष्ट्रातली शिक्षण पद्धती नथिंग शॉर्ट ऑफ वर्ल्ड क्लास. अभ्यासातून माझ्या मनात ही खात्री आहे की जे न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये मांडण्यात आली, तिची जी विचारांची चौकट आहे ती बरोबर आहे. त्यामध्ये दूरदृष्टी दिसून येते. मला वाटणारी खंत एवढीच आहे की त्याची गेल्या 4 वर्षात समाधानकारक अंमलबजावणी झाल्याचं म्हणता येत नाही. मी म्हणेन पुन्हा महाराष्ट्राने हे आव्हान आणि ही दृष्टी दाखवली पाहिजे, पत्करलं पाहिजे. आव्हान आणि दृष्टी दाखवली पाहिजे की ती NEP घेऊन महाराष्ट्राचं शिक्षण जागतिक दर्जाचं कसं करून दाखवता येईल, वर्ल्ड क्लास. माझं तर म्हणणं आहे की आपलं चाणक्य मंडल परिवारमध्ये सुद्धा अगदी हे वैयक्तिक सुद्धा स्वप्न आहे की उद्या चाणक्य मंडललाच भारताच्या उज्ज्वल इतिहासाचा नवा आधुनिक अध्याय लिहायचा आहे. कधीही तुमची माझी पवित्र भरतभूमी जगाच्या शिक्षणाचं केंद्र असेल तर ती भूतकाळात होती वर आपल्याला समाधान आणि पाठ थोपटून घेऊन थांबायचं नाहीये. ती वर्तमान काळात आणि भविष्य काळात निर्माण करण्यासाठी पण काम करायचं आहे. आपल्या परीने जमणारं ते काम जर शिक्षणाच्या क्षेत्रातलं असलं तर आपली जबाबदारी सुद्धा आहे की जागतिक दर्जाचं शिक्षण काय, कसं, त्याचा विचार, त्याची कृती आणि त्यानुसारचं शिक्षण धोरण आखणे आणि ते प्रत्यक्षात आणणे महाराष्ट्राचं काम. मुद्दा क्रमांक 4 वर अर्थातच आहे मराठी भाषा
आहे ती भारतीय संस्कृतीच आहे, पण मराठीतून व्यक्त होते ती भारतीय संस्कृती. तर ही मराठी भाषा ज्ञान भाषा बनणे, की ती नुसती गप्पांची भाषा नाही, नुसती घरामध्ये आपण मराठीत बोलतोची नाही, तर नव्या ज्ञानाची निर्मिती सुद्धा ज्या भाषेत होते अशी ज्ञान भाषा बनणे. सुदैवाने अलीकडे त्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारने घेतले 2 निर्णय. महाराष्ट्राचे पाठ्यक्रम माध्यमिक आणि उच्च माध्यमिक पातळीला सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन प्रमाणे करणे आणि प्राथमिक शिक्षणात मराठी अनिवार्य करणे, हे एक योग्य दिशेने टाकलेलं 1.5 पाऊल आहे असं मी त्याला म्हणतो. 1.5 पण दिशा पाहिजे. मराठी भाषा म्हणून सुद्धा बनली पाहिजे ज्ञान भाषा, आणि मराठीतून KG पासून PhD आणि पार मेडिकल इंजिनिअरिंग सकट सगळं मराठीत आलं पाहिजे. जर 12 कोटीच्या जपानला जपानी भाषा आणि जपानी लिपीविषयी कमीपणा नाही, न्यूनगंड नाही आहे, तो जबरदस्त आत्मविश्वासच आहे. आणि जॅपनीजमध्ये मेडिकल इंजिनिअरिंग करता येतं, डॉक्टर होता येतं, इंजिनियर होता येतं, विज्ञानाचे सुद्धा एकदम अद्ययावत संशोधन जपानमध्ये जॅपनीज भाषेत नव्हतं. तुम्ही जपान काय घेऊन बसलात? खरं म्हणजे संख्येने तिबेट आणि तिबेटी भाषा कमी आहे, खूपच संख्या कमी आहे. पण तिबेटी भाषेतून मेडिकल, तिबेटी भाषेतून इंजिनिअरिंग, हे तर आम्ही अनुभवलेलंच आहे प्रत्यक्ष तिबेटमध्ये. 13 कोटीच्या महाराष्ट्राला काय धाड भरली आहे म्हणलं पाहिजे. मराठी ज्ञान भाषा होणे. मुद्दा नंबर 5 आहे शेतीवरचा विशेष फोकस. विशेषतः शेती क्षेत्रामध्ये नवी भांडवली गुंतवणूक, त्या गुंतवणुकीमधून शेती क्षेत्राचं आधुनिकीकरण आणि शेतकऱ्याचं आपल्या जमिनीवरचा त्याचा मालकी हक्क न जाता पण शेतकरी एकत्र येऊन त्याची उद्योग व्यवसायांशी लिंक, शेतकऱ्याच्या मालाला भाव उत्तम मिळणे आणि त्यामधून भांडवल निर्मितीचा ओघ ग्रामीण भागाकडे वळणे, ही आहेत ती धोरणं. एकदम व्यावहारिक आहेत. आणि अनेक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ठरवलं की जमीन, माती, कस तिचा ह्याच्यानुसारचं उत्तम पीक कोणतं घ्यायचं, त्या पिकावर प्रोसेसिंग म्हणजे फूड किंवा फ्रूट प्रोसेसिंग इंडस्ट्री, तिचं उद्योगाशी कनेक्ट, आणि त्यामध्ये त्या शेतकऱ्याचा जमिनीवरचा मालकी हक्क तर जाताच कामा नये, उलट असलेल्या त्या उद्योगामधला तो शेतकरी पण भागधारक, शेअर होल्डर बनून शेती आणि उद्योगांच्या विकासांचा एकमेकांचा गुणाकार घडत पुढे गेलं पाहिजे. इतकाच महत्वाचा मुद्दा नंबर 6 आहे नागरीकरणाचा. आज महाराष्ट्र भारतामध्ये नागरीकरणामध्ये नंबर 1 वर आहे. पण नगर, शहर, त्याचं व्यवस्थापन आणि लाखो जणांचं एकत्र कमी जागेत आणि तरी ताण निर्माण न होणारं जगता येईल, हे एक प्रचंड मोठं स्किल आहे आणि प्रशासनासमोरचं सुद्धा जबरदस्त आव्हान आहे नागरीकरण. आणि हे बरोबर ग्रामीण विकास आणि नागरीकरणाचा समतोल कसा साधायचा, तो करतानाची सगळी आधुनिकतेचे नवे आयाम. उदाहरणार्थ लक्षात घ्या की पर्यावरणाच्या समस्येचं एक संभाव्य उत्तर म्हणून मानलं जातं नागरीकरण. तर मग नव्या उभारणाऱ्या वास्तू, बिल्डिंग्स कशा पर्यावरणाला अनुकूल असतील, ग्रीन आर्किटेक्चर, या बिल्डिंग्सवर पडणाऱ्या प्रकाशातून त्या बिल्डिंगसाठी ऊर्जा पण कशी निर्माण केली जाईल, त्या बिल्डिंगवर पडणारा पाऊस साठवण्याच्या व्यवस्थाहून रेन वॉटर हार्वेस्टिंग, हे सगळं नागरीकरणाच्या नव्या संकल्पनांमध्ये आलं पाहिजे. आणि असलेली आणि नवी होणारी नागरीकरणाची सगळी दिशा पर्यावरणाला अनुकूल अशी बनायला पाहिजे. हा मुद्दाच आपल्याला आपोआप मुद्दा नंबर 7 कडे घेऊन जातो
तो आहे ऊर्जेची साधनं, एनर्जी, इलेक्ट्रिसिटी. और भारताने आता रूफटॉप सोलरायझेशन, ही सौर घर आणि अशी 1 कोटी करू, आणि जग पाहतंय की अरे हा एक नवा आदर्श आहे जगासमोरचा. जागतिक सोलर अलायन्स सुद्धा त्यानुसार आपला भारताचा कार्यक्रम सुद्धा मला म्हणायचं महाराष्ट्राने आपल्या स्वतंत्र बुद्धीने त्याच्यात आणखी भर घालून नवे आदर्श, उदाहरणार्थ सौर शेतीची कल्पना म्हणतोय मी, की विशेषतः महाराष्ट्रामध्ये जी उजाड पडीक जमीन आहे, खडकं आहेत, माळरान आहेत, की त्यावर काही शेतमाल तर पिकून येणार नाहीये, पण अरे त्या खडका माळरानावर पडणारा सूर्यप्रकाश तर फक्त तिथे जर पॅनेल्स बसवता आले तर ती सूर्यप्रकाशाची शेती आहे. आणि मग त्याची धोरणं की ती वीज आम्ही घेऊ, त्याचा शेतकऱ्याला नफा मिळेल, आणि त्यातून तुझी पण ऊर्जितावस्था आहे, आणि महाराष्ट्र ऊर्जेचे पर्यायी स्रोतांचा आदर्श उभा करून दाखवतंय. तर पर्यावरणाची पण वाटचाल मग जी भविष्य काळाकडे योग्य व्हायला पाहिजे अशी होतीये. ईव्ही ही सुद्धा भविष्य काळाची दिशा, इलेक्ट्रिक व्हेकल, त्याच्या संशोधन आणि अंमलबजावणीतही महाराष्ट्र मागे पडता कामा नये. जर 1960च्या दशकामध्ये त्यावेळचं नेतृत्व असलेल्या यशवंतराव चव्हाण साहेबांनी ही दृष्टी दाखवली आणि ऑटोमोबाईल इंडस्ट्री इकडं पुण्याकडे खेचून आणली. आता त्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचं जर असेल तर पुढचं पाऊल आहे मग आता शून्य प्रदूषण करणारी वाहनं. तर एक महत्वाचं उत्तर मग ईव्ही, इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये. तर त्याचं संशोधन, त्याची नवी मॉडेल्स, आणि एलॉन मस्क कडनं सुद्धा शिकायचं ते शिकू, किंवा काही चीनी मॉडेल्स बद्दल आता बोललं जातं, पण आपल्याला आपल्या स्वतंत्र बुद्धी आणि संशोधनातून ती इथे निर्माण करता आली पाहिजेत की ज्यातून मग हे ऑटोमोबाईलचं प्रदूषण सुद्धा शून्य, आणि ते आमच्या स्वतंत्र बुद्धीतनं आलेलं. मी मुद्दा नंबर 8 वर स्पष्टपणे ठेवतोय. त्यामध्ये पुढाकार आत्ता देशातली काही राज्य घेत आहेत ह्याची मला जाणीव आहे, तरी मला म्हणायचं आहे की महाराष्ट्र ठरायला पाहिजे पहिलं राज्य समान नागरी कायदा लागू करणारं. समान नागरी कायदा कलम 44 1950 मध्येच यायला पाहिजे होता संपूर्ण देशाच्या पातळीला. का आला नाही, आणि त्याचा मुद्दा एका वेगळ्या स्वतंत्र अभ्यास, बोलणे आणि कामाचा विषय. पण मला म्हणायचं की महाराष्ट्राने मग देश करेल तेव्हा करेल, इकडे महाराष्ट्रामध्ये आम्ही समान नागरी कायदा लागू करू आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा चालू करू म्हणणारं महाराष्ट्र ठरलं पाहिजे पहिलं राज्य. आणि 9वा मुद्दा जो वेळोवेळी माझ्या बोलण्यामध्ये आत्ता सुद्धा गेल्या काही मिनिटांमध्ये आलेला आहे, तरी तो मी नंबर 9 वर वैशिष्ट्यपूर्ण ठेवतोय, तो अर्थातच आहे पर्यावरणाशी सुसंगत विकास, पर्यावरणाला अनुकूल असलेला विकास, ज्यात विशेषतः ही जी माधवराव गाडगीळ समिती आणि तिने पश्चिम घाट विषयक संशोधन अभ्यास करून काही खूप उत्तम मांडलं. आणि हा जो सह्याद्री आणि त्याचा घाटमाथा हे महाराष्ट्राच्या पर्यावरणाचं एक अनमोल असं केंद्र आहे. तर ते सांभाळण्यासहित मग विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर जंगलं, वन संपत्ती आहे, तिची जोपासना होत हे विकासाचं पर्यावरणाला अनुकूल मॉडेल. तर मी म्हणणार आहे की मी जे 9 मुद्दे आत्ता तरी माझ्या अभ्यास, चिंतन आणि जो माझ्यातला कार्यकर्ता आहे तो लक्षात घेऊन हे समोर ठेवले, त्या सगळ्यांचा मिळून सारांश मग येईल की आपल्या बुद्धी आणि प्रतिभेसमोरचं आव्हान आहे की आपल्याला 2047 मध्ये पाहिजे विकसित भारत, अर्थातच त्यामध्ये विकसित महाराष्ट्र, आणि ते सुद्धा एकूण भारताचा विकास होतोय त्यामुळे काहीतरी बाय प्रॉडक्ट म्हणून महाराष्ट्राचा विकास झालाय हे नाही पाहिजे आपलं स्वप्न. आपलं स्वप्न पाहिजे की विकसित भारताच्या विकासाचं इंजिन बनतोय महाराष्ट्र, विकसित महाराष्ट्रामुळे विकसित भारत. त्याचे मला जाणवलेले
हे धोरण कार्यक्रमाचे 9 मुख्य मुद्दे मी म्हणालो. हे बोलायला चाणक्य मंडल परिवारच्या अधिष्ठान दिवसा एवढा पवित्र मुहूर्त नाही दुसरा. मुळात ज्यावेळी मनात येईल की अरे आपल्याला आपल्या जीवनात काम करायचंय आणि तो खारीचा वाटा असेल किंवा हातून मोठं कर्तृत्व उगवत गेलं तर तो वाटा सिंहाचा पण असू शकेल. मनाला ते कळणे, बुद्धीला ते कळणे म्हणजे अधिष्ठान आहे. ज्या क्षणी ठरवू की मी जे जगणार आहे हे नुसतं केवळ डिग्री, नोकरी इत्यादी नाही, ते मिळणार आहे, काळजी नका करू. पण हा भारत, त्यामधला हा महाराष्ट्र आणि ही जीवनाची प्रतिभेची सर्व क्षेत्र लक्षात ठेवून स्वतःला ओळखून जो म्हणेल मी माझं कामाचं क्षेत्र निवडतो, ते क्षेत्र प्रशासनासहित जीवनाचं कोणतंही कला, शास्त्र, साहित्य, नृत्य, नाट्य, संगीत, राजकारण, समाजकारण, अर्थकारण आपल्या प्रतिभेला अस्पर्श किंवा ज्याची ॲलर्जी आहे असे एकही क्षेत्र नाही पाहिजे, पण ते स्वतःला ओळखून. आणि जर मनात असेल प्रशासनातही जायचंय तर फायली ढकलण्याकरता नाही जायचंय, प्रशासनातला उत्तम गुणिले प्रतिभा रेज टू एन असा जीनियस अधिकारी होण्याकरता. मग तिथे अधिकरण्याचं काम आणि आवाका अनुभव वाढत जाईल तसे महाराष्ट्र आणि भारताच्या समस्यांची जाण आणि त्यातून कळणारी धोरणांची आखणी, पॉलिसीज काय पाहिजेत ते जमिनीवरच्या अनुभवाच्या आधारावर, आणि त्या जमिनीवरच्या अनुभवाला नीट दिलेलं रूप की मला जाणवते की हे असं असं धोरण स्वीकारलं तर तो रस्ता जाताना कळतो विकसित भारतासाठी, विकसित महाराष्ट्राकडे. सगळ्यात महत्वाचं आहे आपण मनाशी काय ठरवणार आहोत, आपण अंतःकरणामध्ये जीवनाची दिशा काय ठेवणार आहोत. ही अंतःकरणातली दिशा जर असेल की मलाही भारताचा कार्यकर्ता व्हायचा आहे, आणि चाणक्य मंडल परिवाराने स्वीकारलेलं काम प्रशासनासहित जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये जे स्वतःला ओळखून क्षेत्र ठरवतील, पण त्या ठरवलेल्या आणि किमान एका क्षेत्रामध्ये जे उत्तम गुणिले प्रतिभा रेज टू एन, याची आपली आहे देशभक्तीची व्याख्या. विकसित भारतासाठी, विकसित महाराष्ट्रचा सुद्धा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आपण काय करणार आहोत. हा सगळ्यात महत्वाचा आहे, सगळ्यात अवघड पण आहे. मला पूर्ण भान आहे की पांडित्यपूर्ण भाषण सोपी गोष्ट आहे, माझं काम सोपं आहे. माझी भावना आहे मीही भारताचा कार्यकर्ता, मराठीत बोलतो, कर्मभूमी आत्ता तरी महाराष्ट्र आहे, पण चिंतनाची फ्रेमवर्क आहे संपूर्ण भारत. असा हा प्रशासनासहित जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये आपल्या जिनियसचा ठसा उमटवणारा असा आम्ही कार्यकर्ता होऊ, असा मनाशी निश्चय करून आपण ही अधिष्ठानच्या पवित्र दिवसाची प्रार्थना म्हणायचे. ते सगळं त्या 12 ओळीतच आहे, पण आता मनाशी हे अधिष्ठान पक्क करताना अर्थातच मनापासून अर्थाकडे लक्ष देत, मुख्य म्हणजे बाहेर पडल्यानंतर सुद्धा जगण्यासाठी प्रार्थना आता आपण सगळे करूया.